पूर्ण नाव कुमुद विजय कुलरकर। आज मी तुम्हाला नन्हे सितारे अंतर्गत एक बोध कथा सांगणार आहे। एकदा एक लाकूड तोड्या नदीकाठी लाकूड तोडायला गेला होता। लाकूड तोडता तोडता त्याची कुऱ्हाड नदीत पडली। तो नाही का झाडाखालून उतरून म्हणाला, अरे माझी कुऱ्हाड तर नदीत पडली। तो नाही का नदीकाठी रडत बसला, कारण नदीतलं पाणी खूप खोल होतं। ते त्याची कुऱ्हाड काढू पण शकत नव्हता, म्हणून ते नदीकाठी रडत बसला। तिथून एक देवदूत प्रकट झाला आणि म्हणाला, काय झालं बाळा तुला? ते म्हणाला, माझी कुऱ्हाड नदीत पडली, नदीचं पाणी पण खूप खोल आहे, मी कुऱ्हाड पण काढू शकत नाही। आणि मग देवदूत म्हणाले, मग देवदूताने पाण्यात डुबकी मारली आणि म्हणाले, आणि तिथून एक कुऱ्हाड काढली सोन्याची। मग म्हणाले, बाळा ही आहे का तुझी कुऱ्हाड? ते लाकूड तोड्या म्हणाला, नाही ही माझी नाही आहे। देवदूताने डबल पाण्यात डुबकी मारली आणि म्हणाला, चांदीची कुऱ्हाड काढली आणि म्हणाला, ही आहे का तुझी कुऱ्हाड? ते म्हणाला, ही चांदीची कुऱ्हाड पण माझी नाही आहे। मग त्याने डबल डुबकी मारली आणि मग तिथून एक साधी लोखंडाची कुऱ्हाड काढली आणि म्हणाला, बाळा ही आहे का तुझी कुऱ्हाड? लाकूड तोड्या आनंदाने म्हणाला, हो हीच आहे माझी कुऱ्हाड। देवदूताने त्याची प्रामाणिकपणा पाहिली आणि त्याला सोन्याची व चांदीची कुऱ्हाड बक्षीसमध्ये दिली। धन्यवाद।